हॅलो. सुरुवात प्रास्ताविक गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचं मिशन आरंभाअंतर्गत 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीनं दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या अखेरपर्यंत ऑनलाईन तासिका संध्याकाळी 7 ते 8 या कालावधीमध्ये आपण रोज घेत आहोत. आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 या दिवशीची तासिका आमच्या पंचायत समिती शिक्षण विभागाकडे ज्यावेळेस 1 तारखेला तासिका सुरू झाल्या त्याच वेळेस पहिली तासिका होती. विषय गणित. गणित विषय म्हणलं की प्रसाद कुमार कुलकर्णी सर हे सतत मार्गदर्शन करत असतात. राज्यस्तर असेल, विभाग स्तर असेल, जिल्हा स्तर विविध प्रशिक्षणामध्ये त्यांनी गणित या विषयाचं मार्गदर्शन केलेले आहे. ते सध्या पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुखवाडी या शाळेमध्ये ते पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण व्यावहारिक गणित यामध्ये नफा तोटा या उपघटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी वही असेल, पेन असेल, हे लेखन साहित्य घेऊन उपस्थित राहायचं आहे. सर ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतील त्या पद्धतीने त्यांच्या सूचनेनुसार या तासिकेमध्ये सक्रियपणे सहभागी व्हायचं आहे. आपले काही इतर विद्यार्थी असतील, मित्र असतील, त्यांना सुद्धा या तासिकेच्या संदर्भात सांगायचं आहे आणि त्यांना सुद्धा आपण लिंक शेअर करून जास्तीत जास्त विद्यार्थी मिशन आरंभ अंतर्गत आपण त्यांना मार्गदर्शन करत आहोत. आणि हा तास सतत चालू आहे. जरी आपल्या सण असेल, सुट्ट्या असतील, तरी सुद्धा हा अविरतपणे हा चालू आहे. कारण यशाचा मार्ग हा सातत्य महत्वाचा आहे. जिद्द असेल, चिकाटी असेल आणि त्याचबरोबर सातत्य. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य असेल तरच यश आपल्याला हमखास मिळू शकते. आणि आता जो आपला तासिका आहे, ऑनलाईन जी आपण तासिका घेत आहोत, ही सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी आहात आपण. तर आपल्याकडून खूप अशा अपेक्षा आहेत. मागच्या वर्षी हा उपक्रम सुरू केलेला होता आणि मागच्या वर्षी अतिशय चांगलं असं यश मिळालेलं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले पाहिजेत आणि राज्य गुणवत्ता यादी, जिल्हा गुणवत्ता यादीत तर आपण येतच आहात, पण आपल्याला राज्याच्या गुणवत्ता यादीत यायचं आहे. त्याच्यामुळं कुणीही सातत्य, चिकाटी सोडायची नाही आणि सातत्य ठेवायचं आहे आणि तासिकाला नियमितपणे हजर राहायचे आणि मार्गदर्शक जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यानुसार आपण काय तुमच्या काय अडचणी असतील ते सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मी आपणा सर्वांच्या वतीनं श्री प्रसाद कुमार कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. प्रस्तावित केलेला आहे. तर आपण इयत्ता 8वी मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा आजचा घटक आहे व्यावहारिक गणित, याला आपण सुरुवात करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यावहारिक गणित हा आपल्याला गणितामध्ये एकूण 7 घटक आहेत. व्यावहारिक गणित याच्यामध्ये आपण शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे 2 घटक पाहिलेले आहेत. त्यानंतर नफा तोटा
सूट कमिशन व रिबेट हे घटक आपण पाहणार आहोत. तर आज आपण नफा तोटा हा घटक बघतो. याच्यामध्ये बघा व्यावहारिक गणितामध्ये व्यावहारिक गणित हा घटक याचा भारांश 16% आहे. म्हणजे 16 गुणांसाठी एक प्रश्न येतात. 16 गुण, कारण की आपल्याला जो पहिला पेपर आहे मराठी व गणित, प्रथम भाषा व गणित, त्याच्यामध्ये 16 गुणांसाठी एक प्रश्न येणार आहे पुण्याला. आणि प्रश्न आहेत 8. किती आहेत? 8. एकूण प्रश्न 8 प्रश्न याच्यावर आपल्याला विचारले जाणार आहे. तर नफा तोटा व सूट कमिशन व रिबेट या घटकावर, सॉरी, नफा तोटावर आपण सध्या बघू. नफा तोटा या घटकावर 2 किंवा 3 अशा प्रकारचे प्रश्न विचारले. दोन प्रश्न आले 4 गुणांसाठी हा घटक आहे आपल्याला, आणि 3 जर प्रश्न आले याच्यावर तर 6 गुणांसाठी. म्हणजे आतापर्यंत 2017 पासून जेवढ्या प्रश्नपत्रिका बघायला 2017 ते 2025 अशा 9 प्रश्नपत्रिका, 9 वेळा शासकीय परीक्षा झालेली आहे. तर याच्यामध्ये काही वेळेस 3 प्रश्न किंवा काही वेळेस 2 प्रश्न याच्यावर आपल्याला विचारले गेलेले आहेत. तर अगदी सोपा भाग आहे. फक्त आपण त्याची जर सराव व्यवस्थित केला तर हा घटक आपल्याला लवकर समजतो. कारण की शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट कमिशन रिबेट ही सगळे शेकडेवारी, शतमान, टक्केवारी, म्हणजे 100 पैकी किती याच्यावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळं याच्यातला जो मूळ मुद्दा आहे, लाभा घटक आहे, हा सेम आहे, फक्त त्यातल्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत. आपण शेकडेवारी बघितली आहे, सरळ व्याज, चक्रवाढ पाहिलाय. आता नफा तोटा. नफा तोटा याच्यामध्ये नफा आणि तोटा हे जे दोन आपण शब्द पाहतोय, या शब्दामध्ये नफा आणि तोटा. नफा म्हणजे आपल्या हा झाला गणित शब्द आहे, फायदा याला म्हणतात. फायदा आपण व्यवहारामध्ये फायदा. आणि तोटा म्हणजे काय आहे? तर नुकसान किंवा आपली हानी होणं, नुकसान होणं, अशा अर्थाने आपण तो वापरतो. तर हे शब्द आपण ऐकलेले आहे, या संकल्पना सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. नफा म्हणजे फायदा होणं एखाद्या व्यवहारामध्ये, आणि तोटा म्हणजे नुकसान. मग नफा किंवा तोटा साधारणपणे खरेदी किमतीवर आकारतात. म्हणजे खरेदी वस्तूची, आपण एखाद्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण बाजारात गेलो, दुकानात गेलो, मॉलमध्ये गेलो, तर ती वस्तू आपण घेतली, ज्या किमतीला किती त्याला खरेदी किंमत असतात. म्हणतात खरेदी किंमत असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये माल वाहतूक म्हणजे ती जी वस्तू आहे जी वाहतूक करून आपल्या घरापर्यंत आणणं, हमाली आहे, जकात आहे, याच्या संकल्पना इत्यादीसाठी झालेला खर्च मूळ खरेदी किमतीमध्ये मिळवून त्याच्यामध्ये अधिक करून, त्याच्यामध्ये ऍडिशन करून येणारी रक्कम ही एकूण खरेदी, त्याला काय म्हणतात जातं? एकूण खरेदी असं. एकूण खरेदी. एखादा दुकानदार आहे, त्यांनी शहरामधून माल मागवले आहे किंवा वस्तू मागवल्या आहेत, मग त्यांनी माल खरेदी केलाय. मग तो माल खरेदी केलाय, त्याची वाहतूक करावी लागते त्याला. एखाद्या टेम्पोनी किंवा मोठ्या कशा जरी त्याला जो ट्रॅव्हलर्स आहे त्याच्याकडून वाहतूक त्याच्या दुकानापर्यंत त्याला खर्च करावा लागणार. काय मालाची किंमत, खरेदी किंमत वेगळी आहे, परंतु त्याची वाहतूक करावी लागते. वाहतूक करण्यानंतर तो माल आहे किंवा तो जी वस्तू आहे
त्याच्यासाठी हमाली, त्याच्यामध्ये त्या वाहनामध्ये वस्तू ठेवणं किंवा इथं दुकानात आलं तर ते उतरवणं गोडाऊनला, त्यासाठी जका जे मोठे मोठे जे शहर असतात, पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद असे, तिथं महानगरपालिका आहे. तिथं त्या शहरामध्ये प्रवेश करताना त्या वाहनांवर जे गुड्स कॅरियर आपण त्याला म्हणतो, की वाहनांवर असं गुड्स कॅरियर असतं बघा, गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहतूक. त्यांना फक्त माल वाहतूक करता येते, त्यांना पब्लिक वाहतूक करता येत नाही. माल वाहतुकीचे त्यांना परवाना असतो त्या वाहनांना. माल वाहतूक म्हणजे आपण जेव्हा महामार्गावर हायवेवर जातो तर मोठे मोठे कंटेनर, मोठे मोठे म्हणजे 14 चाकी 20 चाकी मोठी मोठी वाहनं दिसतात, की अवजड वाहनं, अवजड वस्तू अशा मोठ्या पॅकिंग केलेल्या, स्कूटर असतील, मोठ्या कार असतील, या सगळ्या माल वाहतूक केले जातात, त्याला गुड्स कॅरियर असतात. मग ही जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत अधिक माल वाहतूक, त्याची जी हमाली आणि जका, या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्या व्यक्तीची झालेली एकूण खरेदी. आणि मग तो त्याच्यावर त्याचा नफा किंवा फायदा करून त्या ग्राहकाला विकणार. लक्षात. तर त्याला एकूण खरेदी असं म्हटलं जातं. लक्षात आलं की नफा किंवा तोटा साधारण खरेदी किमतीवर ठरतो. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यापाऱ्याला, एखाद्या दुकानदाराला एखाद्या काही वस्तूमध्ये नफा होतो, एखादी वस्तू कमी किमतीने विकावी लागते त्याला. की जर वस्तू नाशवंत असेल, खराब होणारी असेल, तर फळाचा व्यापारी आहे, तर फळाच्या व्यापाऱ्याला फळ नाशवंत वस्तू आहे, काही कारणाने ठरलेला आहे, आणि मग त्याला जर जो आहे तो भाव नाही मिळाला, त्याच्या नफा होत नसतो, कमी किमतीत काय होतो, मोकळा होतो. आणि पूर्ण जर त्याने विकलीच नाही तर त्याचा पूर्ण तोटा होईल, 100% तोटा होईल. एवढा जर तोटा करून घेण्यापेक्षा काही तोटा तो सहन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नफा किंवा तोटा साधारण खरेदी किमतीवर असतो, पण त्यात विक्री किमतीवर नसतो. कधी उदाहरणामध्ये आपण याच मुद्द्यावर का थांबलोय बराच वेळ, तर खरेदी किमतीवर तोटा किंवा नफा अवलंबून आहे तुमचा आकारतात. त्याच्यामध्ये माल वाहतूक, हमाली, जकात इत्यादीसाठी झालेला खर्च, मूळ खरेदी किंमत अधिकच त्याच्यामध्ये जो माल वाहतूक आहे, हमाली आहे, जकात याची ऍडिशन होते आणि मग एकूण खरेदी येते. त्याला पुढे बघू आपण. एखादी वस्तू ज्या किमतीत घेतो त्या किमतीला खरेदी किंमत म्हणतात. दुकानदाराने एखादा फ्रीज आहे, त्यांनी 5,000 रुपयाला आणलेला आहे, 4,000 रुपयाला आणला किंवा 4,500 आणला, ही वाहतूक हमाली म्हणून त्याला 5,000 त्याच्या दुकानापर्यंत किंमत पडली. मग त्याला खरेदी किंमत होतं त्याची खरेदी दुकानदाराची. वस्तू, एखादी वस्तू ज्या किमतीत घेतो, त्यांनी घेतलंय विकत, त्या किमतीला खरेदी किंमत असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्या किमतीला वस्तू विकतो त्या किमतीला विक्री किंमत असं म्हटलं जातं. तो दुकानदार ज्या किमतीला, ज्या रकमेला ती वस्तू ग्राहकाला, गिरायकाला विकतो त्याला विक्री किंमत असं म्हटलं जातं. खरेदी केलेली वस्तू जास्त किमतीस विकल्यास नफा होतो. बघा, म्हणजे खरेदीची रक्कम किंमत कमी आहे आणि विक्रीची किंमत ज्यावेळेस जास्त आहे त्याला नफा झाला, फायदा. खरेदी केलेली वस्तू जास्त किमतीस विकल्यास म्हणजे खरेदीची किंमत रक्कम कमी आहे आणि विक्रीची किंमत जास्त आहे, त्यावेळेस त्याचा भाव होतो. व कमी किमतीस विकल्यास, तुम्हाला आता सांगितलं फळाचं उदाहरण की फळ व्यापारी आहे, ह्या नाशवंत असतात किंवा काही वस्तू किराणा दुकानदार असतात, खराब होतात, त्यांना काही कालावधी असतो. मग दुकानात पूर्ण तोटा होण्यापेक्षा तो काय करतो, जर खराब होत असेल तर कमी किमतीमध्ये सुद्धा दुकानदार त्या आपल्याकडच्या विकून मोकळा होत असतो. म्हणून खरेदी केलेली वस्तू जास्त किमतीस विकल्यास नफा होतो व कमी किमतीस विकल्यास तोटा होतो. लक्षात. पुढे चला, पुढे जाऊया आपण.
नफा. नफा कसा काढायचा? नफा कसा काढायचा? तर बघ, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आधी लिहिली आहे, म्हणजे विक्री किंमत इथं मोठी आहे. विक्री किंमत कशी मोठी किंवा जास्त. विक्री किंमत जेव्हा जास्त असते त्यावेळेस त्याला फायदा होतो, नफा होतो. आणि तोटा बरोबर काय? लॉस त्याला आपण म्हणतात, आणि त्याला प्रॉफिट म्हणतो आपण. खरेदी किंमत वजा त्यावेळेस खरेदी किंमत खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कशी आहे? कमी आहे. काय जास्त? विक्रीची किंमत जास्त आहे त्यावेळेस काय होतो? नफा होतो. आणि खरेदीची किंमत ज्यावेळेस जास्त असते त्यावेळेस तोटा होतो. खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. आता शेकडा नफा. शेकडा म्हणजे प्रत्येक 100ला किती नफा झाला? प्रत्येक 100ला किती नफा झाला? तो कसा करतात शेकडा नफा? एकूण नफा. एकूण एकूण नफा. नफा छेद खरेदी किंमत. छेद खरेदी किंमत गुणिले 100. एकूण नफा. शेकडा नफा म्हणजे काय? तर प्रत्येक 100ला, yani शतमान, टक्केवारी, शेकडेवारी, शेकडा, शतमान हे सगळे एकच संकल्पना. प्रत्येक प्रति शेकडा, प्रति 100ला, एका 100ला किती? प्रति शेकडा किती नफा झाला? एक शेकडा नफा बरोबर काय? एकूण नफा. एकूण किती नफा झाला त्या व्यवहारामध्ये? त्या भागिले खरेदी किंमत गुणिले 100. किंवा शेकडा तोटा. त्याच्यामध्ये एकूण व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला हे काढण्यासाठी एकूण तोटा. एकूण तोटा. एकूण तोटा छेद खरेदी किंमत. खरेदी किंमतच आहे सूत्र बघा. खरेदी किंमत गुणिले 100. एक शेकडा नफ्याचं सूत्र काय? एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आणि शेकडा तोट्याचं सूत्र काय? एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. दोन्हीकडे खरेदी किंमत छेदस्थानी आहे आणि गुणिले 100. फक्त अंशस्थानी एकूण नफा. शेकडा नफ्याच्या वेळेस एकूण नफा आणि शेकडा तोट्याच्या वेळेस एकूण तोटा असतो. पुढं शेकडा नफा किंवा तोटा दिला असता खरेदी किंमत व विक्री किंमत यापैकी एकाची किंमत दिल्यास दुसरी किंमत काढणे. शेकडा नफा दिलाय किंवा शेकडा तोटा दिलाय आणि खरेदी किंमत दिली एकतर आपल्याला किंवा एकतर विक्री किंमत दिली, यापैकी तरी एकाची किंमत दिली तर दुसरी किंमत आपल्याला काढता. समजा शेकडा नफा दिलाय, खरेदी किंमत दिली, आपण विक्री किंमत काढू शकतो. शेकडा तोटा दिला, खरेदी किंमत दिली, विक्री काढू शकतो. किंवा शेकडा नफा दिला, विक्री किंमत दिली, खरेदी किंमत. म्हणजे या तीन जे संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, त्याच्यामधून आपल्याला कोणतीही दोन दिल्या तर आपण तिसरी संकल्पना काढू शकतो. आपण एक उदाहरण पाहू त्याच्यावर आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. एक उदाहरण आता आहे. उदाहरण
उदाहरण दिले आपल्याला की एका मोबाईल उदाहरण एक मोबाईल फोन रुपये 2000 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला. तर मोबाईलची खरेदीची किंमत आधी आपण आपल्याला काय उदाहरण दिले बघा. एक दिले, दोन दिले, तिसरी संकल्पना विचारली. एक मोबाईल फोन रुपये 2000 ला विकल्याने म्हणजे काय बघा जीवन मध्ये आपल्याला काय विक्रीची किंमत दिली. काय दिली? विक्रीची किंमत बरोबर 2000 रुपये. अगदी सोपं आहे, हे तुम्ही सुद्धा करू शकता. मी तुम्हाला पुन्हा लिहून दाखवतोय की आपल्याला सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न, सोपे प्रश्न 40% आहेत, मध्यम प्रश्न 30%, सॉरी सोपे प्रश्न 30%, मध्यम प्रश्न 40% आणि कठीण प्रश्न पुन्हा 30%. म्हणून आपण सोपे प्रश्न सुद्धा तोंडी करण्यापेक्षा थोडं पटकन लिखी करून आपण जर उत्तर नोंदवायचे तरच आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळून आपण त्याला गुणवत्ता करू शकतो. मग 2000 रुपये विक्री किंमत आहे. खरेदीच्या बघा आपण एक वाक्य बघितलं होतं, तोटा किंवा नफा खरेदीवर असतो. फार महत्वाचं कशाला असतो? खरेदीवर असतो. किती झालाय तोटा? किती झालाय? शेकडा तोटा. शेकडा तोटा किती झालाय? शेकडा तोटा बरोबर किती? 20%. तर खरेदीची किंमत काय? किंमत शेकडा तोटा आपण सूत्र बघितलं होतं आताच. शेकडा तोटा बरोबर काय? तर आपण असं करूया, एकूण तोटा करायला खरेदीची किंमत करायची. 2000 रुपये विक्रीची किंमत आहे आणि शेकडा तोटा किती आहे? 20 रुपये. म्हणजे खरेदीची किंमत आपण एवढी सोडते सोप्या भाषेत आपण काढू. खरेदीची किंमत विक्रीची किंमत. एका वस्तूची खरेदी 100 रुपये आहे. किती आहे? 100 रुपये. आणि तोटा किती? शेकडा 20 आहे. म्हणजे तिची विक्रीची किंमत किती आहे? ती असणार आहे 80 रुपये. आणि लॉस झालाय, नुकसान झालंय, तोटा झालाय. 100 रुपयावर 20 रुपये तोटा आहे. म्हणजे इथं खरेदीची किंमत मोठी आहे आणि विक्रीची किंमत लहान आहे. किंमत लहान आहे. तर काय म्हटलं, एक मोबाईल फोन रुपये 2000 ला विकले, विक्रीची किंमत 2000 आहे. 2000 कधी 2000 आणि मग तिथं खरेदी किंमत आपण 100 रुपये मानतो. बघा 100 रुपये खरेदी किंमत असेल तर 80 रुपये विक्री म्हणजे 20% तोटा. 20%. मग आपली विक्रीची किंमत व्यवहारामध्ये किती उदाहरण किती? 2000 खरेदीची. मग एक्स बरोबर कसं करणार आपण? एक्स बरोबर या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याला छेद भागिले 100 गुणिले 2000 छेद 80. 100 गुणिले 2000 छेद 80 म्हणजे एक्स बरोबर. बघा आपण त्याला 10 ने भागूया. 10 ने भागले म्हणजे 1 शून्य गेला तर अर्थ काय? 10 ने भागले 88, 10 × 100. आता 8 ने भागायचं. 8 1 8, 8 गुणे 16 त्याच्यामध्ये 4, 8 पंचे 40 आणि 8 शून्य म्हणजे एक्स बरोबर काय येईल मग? 10 गुणिले 250 म्हणजे काय आलं उत्तर? 2500 रुपये. त्या मोबाईलची किंमत 2500 रुपये आहे. कोणती खरेदी किंमत आणि त्याची विक्री किंमत किती आहे? 2000 रुपये आहे. म्हणजे तिथं त्याला किती तोटा झालाय? 500 रुपये तोटा. आपल्याला तोटा विचारला नाही पण तोटा 500 रुपये तोटा झाला. परंतु आपल्याला काय विचारलं फक्त की खरेदीची किंमत. खरेदीची किंमत किती? मग त्याची 2500 रुपये. आपण अशा प्रकारे उदाहरण सोडवलंय. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. मग आता बघा काय म्हणतात, शेकडा सूट व शेकडा नफा दिला असता छापील किंमत व खरेदी किंमत यापैकी एक किंमत दिली असता दुसरी किंमत काढणे. बघा का
शेकडा सूट. आता सूट अजून वेगळी संकल्पना आली थोडी. कशी संकल्पना आहे ही? सोपी आहे, काय अवघड नाही. शेकडा सूट व शेकडा नफा दिला असता. शेकडा सूट. आता छापील किंमत बघा तुम्ही, बघा आपण इतक्या वेळी खरेदी किंमत बघितली. छापील किंमत म्हणजे काय? तर दुकानदार काय करतात की छापील किंमत किंवा त्याला दर्शनी किंमत असं दुसरं नाव आहे बघा. छापील किंमत ही आपण दुकानामध्ये आता सध्या पावसाळी मान्सून सेल म्हणतो की अनेक ग्राहक काय करतात की मान्सून सेल किंवा एखादा दिवाळी उत्सव आहे, संक्रांत महोत्सव आहे, सोने दुकानदार असतील, कापड दुकानदार असतील, की आमच्याकडे जर तुम्ही खरेदी केली तर छापील किंमतीच्या 10% सूट, 15% सूट, जसे अटी व शर्ती लावून म्हणजे प्रत्येक तुम्ही काय वस्तू खरेदी करणार त्याच्यावर छापील किंमत असते त्याच्यावर. म्हणजे त्याच्यावर स्टिकर चिटकवले सुद्धा किती 1000 रुपये. किती आहे? 1000 रुपयाची जी वस्तू आहे छापील किंमत स्टिकर लावलेले. पण तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला 10% सूट दिली. ते सगळं म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल छापील किंमत तर ती तुम्हाला 90 रुपयाला मिळाली. म्हणजे 1000 रुपयाची वस्तू केवढी मिळेल तुम्हाला? 900 रुपये. म्हणजे ही झाली वस्तूची खरेदी. काय झाली? खरेदी. म्हणजे तुम्हाला सूट दिली त्यांनी. किती सूट दिली? 100 रुपये. किती रुपये दिली? 100 रुपये सूट दिली. बघा शेकडा शेकडा 10% सूट आहे. एकूण 100 रुपये. आपण जर कापड दुकानात गेलो, सोन्याच्या घटनावळीवर सूट, मजुरीवर सूट, अशा प्रकारचे आपण कितीतरी ऍडव्हर्टाइजमेंट इंग्रजीमध्ये शिकलोय आपण. ऍडव्हर्टाइजमेंट की आपण गावामध्ये शहरामध्ये बोर्ड फ्लेक्स लावलेले असतात की आमच्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेले असतात की याच्यावर सुद्धा किंवा आपण अनेक भोंगे ऐकतो किंवा मोबाईलवर ऍड लागतात आपल्याकडं. म्हणजे छापील किंमत म्हणजे त्याच्यावर लिहिलेली किंमत, त्याला दर्शनी किंमत असं म्हणतात. काय म्हणतात? दुसरं नाव आहे दर्शनी किंमत, दिसणारी. जसं आपण संख्येची दर्शनी किंमत वेगळी, स्थानिक किंमत वेगळी असते, बरोबर आहे? तशा प्रकारे दर्शनी किंमत किंवा त्याला छापील किंमत असं म्हटलं जातं. त्याच्यावर दुकानदार काय करतो? सूट देतो. आणि त्या खरेदी किमतीवर म्हणजे जी विक्री किंमत झाली त्याची, समजा आपण त्याची खरेदी केली म्हणजे त्याची विक्री किंमत झाली, त्याच्यावर त्याला नफा होत असतो. मग बघा आता आपण पुढचं त्याच्यावर एक उदाहरण पाहू. पुढचं उदाहरण सूट वर. एक उदाहरण, दुकानदार चष्म्याच्या छापील किमतीवर शेकडा सूट देतो. शेकडा 20% सूट देतो. दुकानदार चष्म्याच्या छापील किमतीवर शेकडा 20 देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. चष्म्याची छापील किंमत रुपये 2800 असल्यास, रुपये 2800 असल्यास चष्म्याची खरेदी किंमत किती? बघा. दुकानदार चष्म्याच्या छापील किमतीवर शेकडा किती देतो? 20% सूट देतो. छापील किंमत, छापील किमतीवर 20% सूट देतोय म्हणजे विक्रीची किंमत. छापील किमतीवर शेकडा 20% सूट देतो. म्हणजे छापील किंमत जर 100 रुपये असेल तर त्याची विक्रीची किंमत किती असणार आहे? 80. म्हणजे 100तून 20 वजा केली त्याने सूट देतो. तरीही त्याला 12% नफा होतोय. किती टक्के नफा होतोय? 12% नफा होतोय. आणि चष्म्याची छापील किंमत किती आहे? रुपये 2800. किती आहे? असल्या चष्म्याची खरेदी किंमत किती? मग 2800 रुपया छापील किंमत आहे तर त्याची विक्रीची किंमत किती आपल्याला काढता येईल? छापील किंमतीवर 20% सूट देतोय
चष्म्याची छापील किंमत 2800 आहे. मग x बरोबर जाईल 3 आपल्याला दिल्या संकल्पना, 3 गोष्टी दिल्या चौथीकडे. x बरोबर 2800 गुणिले 80 छेद 100. 100 ने भाग दिला आपल्याला जरा. बरं हे 200 बरोबर. मग काय x बरोबर 28 गुणिले 80. x बरोबर काय आलं 0.7 8 8 64 6 8 2 16 6 22 2240 रुपये ही त्याची विक्रीची किंमत आहे. त्याही विक्रीची. आपल्याला काय करायचंय खरेदी किंमत करायची. बघा अजून पुढे जायची आपलं उदाहरण समजलेलं आहे. खरेदी किंमत करायची आपल्याला. मग खरेदी किंमत कशी काढणार आहे आपण? खरेदी काय म्हटलंय 20% सूट दिली तर त्याला 12% नफा होतोय. मग खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत. खरेदीवर त्याला काय होतोय 12% नफा होतोय. मग खरेदी जर 100 रुपये असेल तर त्याची विक्री किती असणार आहे 112. 112. मग आपल्याला काय करणार विक्री आहे आपली खरेदी करायची. काय करायची विक्रीवरून आपल्याला खरेदी करायची. विक्री किती आपली 2240 रुपये. वाय म्हणतो आपण. वाय बरोबर काय ते 100 गुणिले 2240 छेद 112. 112 112 दुने 224 0.7 म्हणजे y बरोबर 100 गुणिले 20 2000. अगदी सोपं उदाहरण आहे. फक्त आपल्याला त्याच्या संकल्पना कळल्या पाहिजे. म्हणजे त्या चष्म्याची खरेदी किंमत किती आली रुपये 2000. चष्म्याची किंमत 2000 रुपये. विक्रीची किंमत बरोबर 2240 रुपये. आणि छापील किंमत किती होती बघा. 3 किमती मिळाल्या एकाच वस्तूच्या. छापील किंमत किती आहे 2800 रुपये. 2800 म्हणजे 2800 ची छापील किमतीची वस्तू त्यांनी 2240 खरेदी. त्याने सुद्धा त्याला नफा झाला. म्हणजे मूळ किंमत खरेदीची 2000 होती. म्हणजे एकच वस्तू आहे चष्मा. 2000 खरेदी किंमत, विक्री किंमत 2240 आणि काय केलं होतं दुकानदार चष्म्याच्या छापील किमतीवर बघा. छापील किमती म्हणजे 2800 वर 20% सूट देतोय. म्हणजे 100 वर 20 सूट म्हणजे 100ची वस्तू 80 रुपयाला. आपण जिथे डोक्यावर मुद्दाम दिलेली छापील किंमत विक्री किंमत 2800 ची केवढ्याला. मग आपण काढली 2240 म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळाली. पण ते आपलं उत्तर नाही. आपण गडबडीत काय करतो पहिला पर्याय मुद्दाम तो दिलेला असतो 2240 आणि चौथा पर्याय बारा काय देणार. म्हणून आपल्याला येत असतात करणं परंतु कमी वेळात घाई गडबड न करता धांदरटपणा न करता एकाग्र चित्ताने कॉन्सन्ट्रेशन करून आपण उदाहरणं सोडवली तर आपल्याला परीक्षेवर यश निश्चित मिळतं. की हे तुम्हाला येत नाही असं नाहीये. पण या संकल्पना कशा एकमेकांना अडकलेल्या आहेत कशा त्याचा संबंध आहे तो संबंध सुटसुटीत आपण सोडून घेतला पाहिजे. म्हणून तेच तुम्हाला पुन्हा सांगतोय 2240 रुपये विक्रीची किंमत आहे. मग काय म्हटलंय तरीही म्हणजे 20% सूट दिली तरी त्याला 12% नफा होतोय. मग कशावर होतोय खरेदीवर होतोय. 100 रुपये खरेदी 112 विक्री 112 विक्री. मग आपल्याला विक्रीची किंमत मिळाली आता 2240 खरेदीची किंमत करायची. नफा आहे म्हणजे खरेदीची किंमत लहान म्हणजे मग आपण ते सूत्रामध्ये टाकून मग 2000 रुपये आपल्याला काय मिळाली तर खरेदीची किंमत मिळाली. आलं लक्षात. चला पुढे जाऊया पुढच्या याच्याकडं संकल्पनेकडं. पुढची अजून एक संकल्पना आहे.
दोन वस्तूंची विक्री किंमत समान. बघा, दोन वस्तू सेलिंग प्राइस, विक्रीची किंमत समान आहे, सारखी दोन वस्तूंची, व त्या विकून एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात तोटा होतो. बाबा, फार महत्वाचं वाक्य हे. ही वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे. याच्यासाठी उदाहरणाचा सराव केला. काय म्हटलं, पुन्हा वाचतो मी. दोन वस्तू आहेत बघा, दोन वस्तूंची विक्रीची किंमत सारखी आहे, परंतु दोन्ही विकल्यामुळे, एक विकल्यामुळे शेकडा नफा जेवढा होतोय तेवढाच शेकडा तोटा होतोय दुसरी वस्तू विकल्यामुळे. तर या व्यवहारात एकूण व्यवहार म्हणजे पहिली शेकडा नफा शेकडा तोटा, तर दोन्ही व्यवहार एकूण काय होतो, तर शेकडा तोटा होतो. बघा, दोन वस्तूंची विक्री किंमत समान, विक्री किंमत सारखी सेलिंग प्राइस, त्या विकून एकीपासून होणारा शेकडा नफा व दुसरीपासून होणारा शेकडा तोटा समान असेल तर या व्यवहारात तोटा होतो. राजूने दोन सायकली प्रत्येकी फार महत्वाचं शब्द, प्रत्येक सायकल इच, प्रत्येक सायकल 2400 ला विकल्या. बघा बघा बघा, विक्रीची किंमत, विक्री किंमत इथं पण विक्री किंमत देतो. विक्री किंमत पहिली सायकल केवढ्याला विकली, 2400. दुसरी सायकल केवढ्याला विकली, 2400 रुपयाला. 2400. राजूने दोन सायकल प्रत्येकी ही पहिली 2400 ला, दुसरी 2400 ला, म्हणजे याला प्रत्येकाचा विकल्या. म्हणजे कारण गणिती भाषेचा आपल्याला त्या सूत्रामध्ये किंवा मांडणीमध्ये व्यवस्थित अर्थ लिहिता आला पाहिजे. एकात तर राहिला, एकात त्याला 20% खरेदीचा 20% नफा व दुसऱ्या 20% तोटा झाला. इथं राहिला पहिल्यामध्ये 20% नफा झाला, काय झाला, 20% नफा, दुसऱ्यात काय झाला, 20% तोटा. म्हणजे दोन्ही सायकलींची किंमत सारखी नाहीये बरं का, लक्षात घ्या. खरेदी किंमत सारखी नाही का, तर दोन्हीची किंमत जर विक्री किंमत सारखी आहे तर मग एकात नफा झाला दुसरीत पण नफा व्हायला पाहिजे, तो एकात तोटा झाला दुसरीत पण तोटा व्हायला पाहिजे. दोन्हीची खरेदी किंमत सारखी नाही, कारण सायकलची क्वालिटी किंवा त्याच्या सुविधा त्याच्यावर किंमत दोन समजा वस्तू सारख्याच असतात, परंतु त्याच्या गुणवत्तेवर, दर्जेवर त्याची किंमत ठरत असते. म्हणून एकात 20% नफा झाला राजूला आणि एकात 20% तोटा झाला. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला बघायचं सूत्र आहे. बघा, फार सोपं सूत्र आहे. शेकडा तोटा, शेकडा तोटा, शेकडा तोटा बरोबर काय आहे, शेकडा तोटा कंसाचा वर्ग छेद 100. असं उदाहरण आलं की विक्रीची किंमत दोन्ही वस्तूची सारखी आहे, एकाच शेकडा नफा जेवढा झालाय तेवढा शेकडा तोटा दुसऱ्यात झालाय. तर हे सूत्र आपण वापरायचं, अतिशय महत्वाचं सूत्र आहे. हे तुम्ही सरावाने पाठ करा. शेकडा तोटा मग काय, शेकडा तोटा किती आहे, 20%, म्हणजे 20चा वर्ग छेद 100. 20चा वर्ग माहिती आहे आपल्याला 400 छेद 100, 200 भागायला त्याला उत्तर 4. शेकडा तोटा झाला 4%. समान नफा आणि समान तोटा असेल तर नफा कधीच होत नाही, नफा कधीच होत नाही. म्हणजे जर सूत्र आहे, शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा भागिलेचा वर्ग भागिले 100, म्हणजे 20 शेकडा तोटा याचा वर्ग 400 भागिले 100 बरोबर 4%. अशा प्रकारे आपण ह्या 3 संकल्पना आतापर्यंत समजून घेतलेल्या आहेत. पुढे जाऊ आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. पुढची एक संकल्पना आहे. काय संकल्पना आहे, मी वाचतो.
तुम्ही पण लक्षित असलेल्यावर एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या नफ्याच्या टक्केवारीने विकल्यास खरेदी किंमत काढणे. बघा, एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या नफ्याच्या टक्केवारी विकल्यास खरेदी किंमत काढणे. काय सूत्र आहे मग? खरेदी किंमत. बघा समजून घ्या, महत्वाचा भाग आहे. खरेदी किंमत बरोबर जास्त मिळालेली रक्कम जास्त मिळालेली रक्कम जास्त मिळालेली रक्कम गुणिले 100 छेद नफ्यातील रक्कम छेद नफ्यातील फरक. एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या नफ्याच्या टक्केवारीने विकल्यास. बघा एकच वस्तू आहे पण दोन नफे, म्हणजे एक वस्तू समजा 20% नफ्याने विकली आणि दुसरी वस्तू पहिली वस्तू 20% नफ्याने, दुसरी वस्तू 30% नफ्याने विकली. एका वस्तूवर त्या व्यापाऱ्याला दुकानदाराला 20% नफा झालाय, दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झालाय. त्यामुळे टक्केवारी एखादी वस्तू दोन वेगवेगळ्या नफ्याच्या टक्केवारीने विकल्यास खरेदी किंमत काढणे. कारण की दुकानदार हुशार असतात, व्यापारी जसं गिराईक असेल तशी किंमत सांगतात. एखादी वस्तू त्या गिराईक जर भाबडा असेल त्याला 100 रुपये देतील, एखाद्याला जर हुशार गिराईक असेल त्याला 90 रुपये. एकच वस्तू जितका नफा जास्त काढतो व्यापारी, आधी सांगताना 200 रुपये सांगणार आणि तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुम्हाला 100-150 रुपये देते म्हणतात. म्हणजे असं त्यांचं काय असेल. आपण म्हणून व्यवहारात आपण कोणती वस्तू घ्यायला गेल्यानंतर आपण त्याच्याशी काय करतो, बार्गेनिंग करतो किंवा त्याच्याशी थोडं मागं पुढं करतो, म्हणजे ते काय करतो आपल्याला तो व्यवस्थित देतो. की एकाच वस्तूवर 20% नफा झाला, दुसरीवर 30% नफा झाला. मग खरेदी किंमत जास्त मिळाली रक्कम, म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जी जास्त रक्कम होईल ती रक्कम टाकायची. 20% किती विक्री झाली नफा झाला आणि 30% किती नफा झाला ती जास्त मिळाली रक्कम आणि गुणिले 100 नफ्यातील फरक पहा. तर मग हा 30 वजा 20 10%. याच्यावर एक पुढं उदाहरण आहे ते आपण उदाहरण पाहू, म्हणजे तुमच्या अजून ती संकल्पना दृढ होईल. की आपण जीवनात नावच उदाहरणांचं घेतलं की व्यवहारिक गणित, जे व्यवहारामध्ये आपल्याला त्याचा वापर होतो. आणि मग आपण व्यवहार करत असताना आपल्याला जर पुस्तकी ज्ञान आहे तर व्यवहारात कितीतरी लोक असे आहेत की कमी शिक्षण असलं तरी व्यवहारामध्ये हुशार असतात. आणि मग आपण व्यवहारात त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. फक्त बौद्धिकच न राहता आपण व्यवहारात सुद्धा त्याचा वापर केला पाहिजे आणि आपण त्याच्यापासून आपला फायदा कसा होईल हे पाहिलं पाहिजे. उदाहरण, राहुलने एक घड्याळ 20% नफ्याने विकले. जर ते घड्याळ 25% नफ्याने विकले असते तर त्याला 100 रुपये जास्त मिळाले असते. तर घड्याळांच्या खरेदीची किंमत किती? मग इथं सूत्र आपल्याला ते लागू करायचं आहे. बघा 20% नफ्याने विकायला पाहिजे होतं, विकलं असतं तर ते किती? बघा राहुलने घड्याळ 20% नफ्याने विकले. जर ते घड्याळ 25 ने विकले तरी तर ते 25 ने विकलं असतं
तर त्याला 100 रुपये जास्त मिळाले, जास्त पगार आला. आता 20% नफा झाला नाही त्याला, पण 25% जास्त लागतात मिळाले. तर घड्याळांच्या खरेदीची किंमत किती? मग खरेदीची किंमत बरोबर सूत्र काय? खरेदी किंमत, आपण ते सूत्र मगाशी जाणले होते. खरेदीची किंमत काय टाकणार आपण त्याला? 100 गुणिले 100/5. 100 गुणिले 100/5. बघा, म्हणजे हे 100 काय पडले तर जास्त रुपये मिळाले, जास्त रुपये, जास्त रुपये मिळाले गुणिले 100. आणि यातला फरक 25% वजा 20%. त्याचा फरक किती आहे? 5%. हे 100 जे आहे ते जास्त मिळाले, त्याला जास्त मिळाले. 20% आणि 25% याच्यामध्ये जी रक्कम आहे, फायदा आहे, तो 100 रुपये आहे. आणि गुणिले 100 भागिले 5, 5 ने भागलं त्याला आपण भागिले काय आहे तर फरक त्यातला. त्यातला फरक टक्केवारी 5 एक 5, 5 गुणिले 10, 500. म्हणजे 100 गुणिले 20 बरोबर 2000 रुपये. त्या घड्याळाची किंमत, खरेदीची किंमत किती असणार आहे? 2000 रुपये. बघा मग, खरेदीची किंमत 2000 रुपये आहे. खरेदी किंमत किती आहे? 2000. 2000 रुपये. आणि 20% नफ्याने विकलं म्हणजे 100ला 20 नफा. तोंडी काढू शकतो आपण. म्हणजे 1000 विकायला 200 आणि 2000ला 20, 20 100 आहे. 2000 म्हणजे किती 100 आहेत? 20 100 आहेत. 20 गुणिले 20 400 रुपये नफा. म्हणजे 2400 विक्रीची किंमत होईल. खरेदीची किंमत 2000 आहे, 20% नफा म्हणजे त्याच्यात 20 शतक आहेत. 2000 म्हणजे किती शतक आहेत? 100 ने भागिले 20, 20 शतक आहेत. 20 गुणिले 20 400 रुपये नफा म्हणजे एकूण विक्रीची किंमत 400. त्याला नफा होता. आता खरेदीची किंमत 2000 आहे, परत तेच घड्याळ, घड्याळ ना घड्याळ 2000 रुपये आहे. आता नफा किती केला तरी 25% ने दिला. म्हणजे 100ला 25 म्हणजे 20 गुणिले 25, 25 गुणिले 50 आणि 0 500 रुपये म्हणजे 2500 रुपये विक्रीची किंमत. आणि बघा आपल्याला दिलं की एक घड्याळ 20% नफ्याने विकले, जर ते घड्याळ 25% नफ्याने विकले तर त्याला जास्त रुपये 100 रुपये फरक. 400 आणि 500चा फरक त्याला 100 रुपये आला. म्हणजे 100 रुपये फरक आला तर खरेदीची किंमत किती? म्हणजे 2000 रुपये खरेदीचं घड्याळ आहे, त्याची खरेदी किंमत सारखीच आहे. आणि एका गिरायकाला विकलं तर 2400 नफा काढला, दुसऱ्याला विकलं तर 500 नफा काढला. म्हणजे याचा फरक 100 रुपये आहे. याच्यावर आपण काय त्याचं सूत्र आहे? जास्त रक्कम किती मिळाली गुणिले 100 भागिले टक्केवारीचा फरक. बघा 25 वजा 20 5%. आणि मग आपण त्याची खरेदीची किंमत काढू शकतो. अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त संकल्पना कोणती? पुन्हा एकदा सांगतो, राहुलने घड्याळ 20% नफ्याने विकले, जर ते 25% नफ्याने विकले असते तर त्याला 100 रुपये जास्त मिळाले असते. तर घड्याळाच्या खरेदीची किंमत किती? म्हणजे इथं आपण हे जे दोन ओळी लिहिले आहेत त्याच्यावरून पूर्णपणे आपलं क्लिअर झालंय की 20% नफ्याने केले तर 400 रुपयाला भाव होतोय, 25% नफ्याने विकले तर 500 रुपयाला होतोय. त्यातला फरक डिफरन्स आहे 100 रुपये. आणि मग त्याची 2000 दोन्हीची 2000 खरेदी पण विक्री मात्र 2400 2500 येते. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. नमुना प्रश्न. हा प्रश्न 2021 साली आलेला आहे शासकीय परीक्षेमध्ये.
सुरेश रावांनी एक वस्तू रुपये 1962 ला विकली आणि त्यांना 9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? 2021 साली शासकीय परीक्षेमध्ये हा प्रश्न आला. 2021 साली आलेला बघा. सुरेश रावांनी एक वस्तू कितीला विकली? 1962 म्हणजे विक्रीची किंमत झाली ती काय झाली? विक्रीची किंमत बरोबर रुपये 1962 रुपये. तर त्यांना शेकडा किती झाला नफा? 9% नफा. म्हणजे एका 100ला किती फायदा झाला? शेकडा नफा 9% म्हणायचा आपण त्याला. शेकडा नफा 9 असतील तरी साधे काढ झालंय. तर वस्तूची खरेदीची किंमत विचारते. खरेदीची कॉस्ट प्राइस खरेदीची किंमत आपल्याला काढायची एक सवाल बघा. मग 100 रुपये जर खरेदीची किंमत आहे, खरेदीची किंमत किती आहे? 100 रुपये म्हणजे तर विक्रीची किंमत किती होईल? अगदी सोपं आहे. किती? 9% का होते म्हणजे विक्रीची किंमत किती? 109 रुपये. आपल्याला दिली काय लक्षात घ्यायचं फक्त आपण, कारण की आपण 100 खाली मांडण्याचा प्रयत्न करतो. सुरेश रावांनी एक वस्तू 1962 विकली आणि हा शब्द महत्वाचा विकली आणि विक्री किंमत किती आहे? 1962. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काय दिले? कोणते घटक दिले आणि आपण कोणते काढणार आहोत हे शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. आणि पर्याय कोणता लिहितोय आपण हे पण लक्षात ठेवायचं. मग खरेदीची किंमत आपण एक्स मानलेली आहे. एक्स बरोबर 100 गुणिले 1962 छेद 109. भागाकार करता येईल लवकर. 109 मग 109 एक 109 196 म्हणून 109 गेले 6 ने 7 राहिले 8 0 27 वरून घेतला 2000 झाले 872. म्हणजे 109 ला किती किंमत पुन्हा लागते? किती घालतोय? 109 गुणले 8 9 72 8 1 8 म्हणजे 18 उत्तर आलं. म्हणजे एक्स बरोबर 100 गुणिले 18 बरोबर 1800 रुपये. ही कोणती किंमत आहे? खरेदीची किंमत. कशाची किंमत आहे? खरेदीची किंमत. 100 रुपये जर खरेदी आहे, विक्री 109. मग 1800 खरेदी असेल तर त्याची विक्रीची किंमत किती येणार आहे? 1962 रुपये येणार आहे. तर आपल्याला विक्रीची किंमत दिली होती, शेकडा नफा दिला होता, आपण खरेदीची किंमत काढली. पुढे चला पुढचं उदाहरण पाहू. पुढचं उदाहरण उदाहरण घेऊ आपण. स्क्रीन शेअर होते. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा किती रुपये? हा प्रश्न सुद्धा 2021च्या शासकीय प्रश्नपत्रिकेत आहे. पुन्हा उदाहरण वाचूया. एक फळ विक्रेते 48 रुपये डझन या दराने, 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात केळी असतात. आपण केळी डझन मध्ये घेतली. 1 डझन म्हणजे 12. 1 डझन केळी 48 रुपये. अशी किती डझन केळी घेतली? 48. मग किती रुपये त्याला आपल्याला द्यावे लागतील बघा? 48 केले
म्हणजेच काय 48चा वर्ग आपण करतो. आपण 8 मध्ये शिकलोय एक्सपेन्शन फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा 8 चा वर्ग 64 46 6 8 चा वर्ग 64 46 6 8 चोक 32 32 दुने त्याची दुप्पट 8 चोक 32 दुने 64 64 6 70 7 4 चा वर्ग 16 16 7 2304 रुपये 2304 रुपये 2304 रुपये त्याची खरेदी किंमत. आता काय म्हटलं त्यांनी म्हणजे 48 रुपये धनानी केळी घेतले किती घेतले 48 डझन घेतले म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली काय त्याची कॉस्ट प्राइस खरेदी किंमत त्याने घेतली. आता त्याला विकायची ते त्याने व्यापाऱ्याकडून घेतले विक्रेत्याने. आपण पाहतो रस्त्याला स्टॉल बसलेले असतात ते काय करतात मुख्य व्यापाऱ्याकडून रोज कॅरेट घेत असतात आणि मग त्याची विक्री रोज ते करत असतात. मग काय म्हणतात एक डझन केळी नासली म्हणजे आपण पाहिलं होतं की नाशवंत वस्तू असतात बरं अन्न पदार्थ मग ते नासलेली केळी कोण घेणार आहे का टाकून दिले. मग 48 डझन रोज एकूण घेतलेली विक्री एक डझन नासली म्हणजे 47 डझन ग्राहक घेणार त्याच्याकडून नासलेली केळी घेणार नाही म्हणजे ते वजा झाले त्याच्या तोट्यात आले 47 व 47 डझन जे उरले ते कशा भावाने विकले त्यांनी 72 रुपये डझन विकले. बघा म्हणजे 47 गुणिले 72 साठी 14 हाताला 1 2 चोक 8 ने 9 तिथे 0 दशकाने करून आपण म्हणू 7 साठी 49 40 4 7 चोक 28 4 32 त्याची बेरीज करायची आपल्याला 4 4 9 9 18 चला 1 3 3384 त्याची झाली विक्रीची किंमत. झाली विक्रीची किंमत विक्रीची किंमत. मग बघा खरेदी किंमत किती आहे 2304 रुपये विक्रीची किंमत 3384. दोन्ही संख्येकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात असं आलं की विक्रीची किंमत मोठी आहे मग त्याला काय झालं नक्कीच नफा झाला तोटा झालेला. नफा कधी होतो विक्री किंमत मोठी असेल तेव्हा त्यावेळेस विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा बरोबर नफा. विक्री किंमत किती आहे 3000 आपण उभी मांडणी करू सोपं तुम्हाला वाटेल त्याच्यामुळं 3384 वजा 2304 रुपये 4 4 0 18 8 0 1080 काय झाला त्या फळ विक्रेत्याला नफा झाला. पर्याय होत आहे नफा रुपये. बघा इथं सुद्धा तुम्हाला चकवण्याचा फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तोटा रुपये 1080 म्हटले होता. मग आपण 1080 बघतो आणि पर्यायाला त्याला मार्किंग करतो आणि पुढे जातो म्हणजे मुद्दा आपल्याला स्पीड ब्रेकर आहे आपला जो ब्रेक कमी केला तो गुणांचा तक्ता आले हे प्रयत्न असे केले जातात. म्हणून आपण प्रत्येक प्रश्न सोपा प्रश्नाकडे सुद्धा तितकंच महत्व द्यायचं अवघड प्रश्नाकडे सुद्धा त्याची तितकीच तयारी करायची तरच आपल्याला यश मिळू शकत. म्हणून आधी काय केलं 48 रुपये डझनाचे 48 डझन केळी घेतल्या त्याची किंमत आली 2300 खरेदी किंमत आली. मग एक डझन नासली म्हणजे ते वजा झाले त्याच्यातच हे महत्वाचं आहे. जर आपण केलं त्याची तसंच धरलं 48 गुणिले 72 केलं तर मग ती चुकणार नाही आपल्याला. एक नासली म्हणजे फेकून द्यावी लागली तर 47 डझनाची त्याला किंमत मिळाली. उरलेली म्हणलं बघ काय उरलेली सर्व केळी उरलेली म्हणजे किती 47 उरलेली किती आहे 47 डझन 72 रुपयाने विकली. आणि मग त्याची 72चा गुणाकार सुद्धा व्यवस्थित करायचा त्याचा हातचा इकडे तेवढा चुकला नाही पाहिजे. त्यात आपलं उदाहरण चुकतो प्रत्येक वेळेस आपल्याला गणित विषय सर्वात सोपा आहे फक्त एकाग्रतेने काळजीपूर्वक केलं पाहिजे. 3384 रुपये त्याची विक्रीची किंमत आली आणि मग विक्री वजा नफा 1080 रुपये आलं. तर आपण आज नफा तोटा
त्याच्यातल्या संकल्पना शेकडा तोटा शेकडा नफा या समजून घेतल्या, त्याच्यावर काही उदाहरण पाहिजे. असाच आपण उद्या ऑनलाईन तासिका, उद्या नफा तोटा यावरच घेणार आहोत. आणि मग परवाची जी तासिका आहे जी आपण सूट कमिशन रिबेट याच्यावर घेणार आहोत. याच्यातलाच थोडा तो भाग आहे. तर सर्वांनाच सोपं सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या परीने. अजूनही जेव्हा आपले तास संपतील उद्या परवा, तेव्हा त्याची पीडीएफ तुम्हाला त्या ग्रुपवर शेअर केली जाईल. आणि अजूनही तुमच्या शिक्षकांकडून तुम्ही ते उदाहरण समजून घ्या आणि सराव करा आणि यश मिळवा. धन्यवाद. आजची तासिका आपण इथंच थांबवत आहोत. बरं झालं ना. होय. किती पोर होते? हॅलो 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 हॅलो